देवीदास गुरधाळे मामांच्या स्मरणार्थ 92 फुटी अस्थि विसर्जन घाटाच्या कामाचा शुभारंभ। लातूर जिल्ह्यातील सलगरा येथे रस्ते विकास महामंडळाचे एमडी डॉक्टर अनिल कुमार गायकवाड यांच्या हस्ते भूमिपूजन। लातूर जिल्ह्याचे सुपुत्र देवीदास गुरधाळे मामा यांच्या स्मरणार्थ डॉक्टर अनिल कुमार गायकवाड सामाजिक सेवा कुंड ट्रस्टच्या वतीने भव्य अस्थि विसर्जन घाट सोबतच मनोहरी गार्डन, पूजा विधीसाठी सभागृह, नर्मदेश्वर शिवमंदिराची उभारणी करण्यात येणार आहे। या भव्य कार्याचा भूमिपूजन समारंभ राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर अनिल कुमार गायकवाड यांच्या शुभ हस्ते झाला। यावेळी सलगरा येथील ग्रामस्थ, प्रतिष्ठित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। लातूर जिल्ह्यात कुठेही अस्थि विसर्जन घाट, धोबी घाट, गणपती विसर्जन घाट नाही, यासाठी जिल्ह्यातील लोकांना पंढरपूर, नाशिक येथे जावे लागते। धोबी घाट नसल्याने दगडावरून पडल्याने अपघाताच्या घटना येथे घडल्या होत्या। गावकऱ्यांच्या मागणीनुसार ग्रामपंचायतने ठराव घेऊन सेवा कुंड ट्रस्टकडे ही मागणी केली। सेवा कुंडचे अध्यक्ष अश्वजित भैया गायकवाड यांनी देवीदास गुरधाळे मामा यांच्या आठवणीत अजरामर असे स्मारक बांधण्याची घोषणा केली। यामध्ये अस्थि विसर्जन घाट, गार्डन, शिवमंदिर, सभामंडप, धोबी घाट, गणपती विसर्जन घाट उभारण्याचा निर्णय घेतला। सेवा कुंडचे पदाधिकारी स्वतः इंजिनियर असलेले दत्ताजी गवळे आणि ओम खानापुरे यांच्यावर व्यवस्थापनाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। साहेब, आज आपण इथं लोकार्पण सोहळा केला आहे। अस्थि घाटाचं जे लोकार्पण सोहळा केला, नेमकं काय आपल्या डोक्यामध्ये? नाही, लातूर जिल्ह्यामध्ये जेव्हा आपण पाहतो तेव्हा विसर्जनासाठी असं काही चांगला घाट उपलब्ध नाही आहे आणि त्यामुळे सलगरा एक असं गाव आहे की ज्या ठिकाणी एक चांगला नदीकाठ, मांजरा नदीचा हा काठ या ठिकाणी आहे आणि वॉटर स्टोरेज पण चांगला आहे। या ठिकाणी पाणी स्टोरेज आहे, पाण्याचा फ्लो चांगला आहे आणि विशेष म्हणजे सलगऱ्यातले जे काही ग्रामस्थ आहेत तिथल्या सर्व ग्रामस्थांची इच्छा होती की या ठिकाणी असा घाट व्हायला पाहिजे। आणि जेव्हा ग्रामस्थांची इच्छा असते, सगळ्या गावकऱ्यांची इच्छा असते, जेव्हा सगळे गावकरी एका सुरात असतात तेव्हा कुठलाही विकास शक्य असतो। तेव्हा त्या सगळ्यांची इच्छा आणि आमचं अश्वजित गायकवाड अध्यक्ष आहेत, आमच्या सामाजिक सेवा कुंडचे चंद्रकुमार शहाडे उपाध्यक्ष आहेत आणि या दोघांनी लीड घेतलं आणि या सेवाकुंडच्या माध्यमातून अशा पद्धतीच्या घाट निर्मितीचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो आहे आणि केवळ गावकऱ्यांच्या सहकार्यामुळं हे शक्य होत आहे। आणि बाकी जे काही निधीची उभारणी असेल तर सेवाकुंड जे आहे राज्यभरामध्ये काम करत आहे, तर निधीची उभारणी करून या ठिकाणी घाटाची निर्मिती होईल। या ठिकाणी सलगऱ्याचा जर विषय सांगायचा तर सलगरा जसं नदीकाठचं गाव असल्यामुळे समृद्ध गाव आहे आणि जसं हे गाव म्हणजे इथली शेती सगळंच हा परिसर समृद्ध आहे, तशीच इथली मंडळी पण सगळी विचाराने पण समृद्ध आहेत आणि त्यामुळे ह्या सगळ्या मंडळीच्या एकत्रित येण्यामुळं त्या गावचा हा विकास होतो आहे आणि चांगली गोष्ट आहे आणि अशा पद्धतीचा विकास होत गेला पाहिजे। या ठिकाणी भविष्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची ये-जा वाढेल, एक प्रकारे एक चांगलं पर्यटन स्थळ या ठिकाणी विकसित होईल असं वाटतं आहे। कारण नदी किनाऱ्याला आणखीन सेवाकुंडनी एक शंकराचं मंदिर पण एक प्लॅन केलेलं आहे। त्या ठिकाणी विधीसाठी एक हॉल पण त्यांनी प्रस्तावित केलेला आहे, त्या ठिकाणी गार्डन प्रस्तावित केलेलं आहे। म्हणजे ज्या ठिकाणी या ठिकाणी पूजेसाठी जेव्हा भाविक येतील तर शंकराच्या मंदिरामध्ये विधिवत पूजा त्या ठिकाणी करू शकतील अशा पद्धतीची व्यवस्था आहे। शेल्टरची व्यवस्था आहे, त्या ठिकाणी आजूबाजूला प्रसाधनगृहाची पण व्यवस्था असेल, म्हणजे महिलांसाठी वेगळं प्रसाधनगृह असेल, पुरुषासाठी वेगळं प्रसाधनगृह असेल, अशी एक सुसज्ज व्यवस्था या ठिकाणी असतील, इन्फ्रास्ट्रक्चर असेल। आता आजूबाजूच्या ज्या परिसराचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर करायचं आहे ते गावकरी त्यामध्ये लक्ष घालतील आणि ते करतील आणि एकंदरीतच हे गाव एक जे आहे एक आदर्श गाव या जिल्ह्यामधलं होईल असा विश्वास वाटतो।